2026 ची सुरुवात एवढी चांगली होणार आणि तेही संतांच्या सहवासात होणार असं मला कधी वाटलंही नव्हतं. तर जय गजानन माऊली. 2-3 महिन्याआधी दर्यापूर तालुक्यातून अमरावती जिल्ह्यातून अडुळा बाजार या गावातून मला एक फोन आला. ते मला म्हणत की माऊली, आमच्या गावात श्री संत लहानोजी महाराजांचा सप्ताह चालू आहे व 1 तारखेला त्या सप्त्याचा काला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की या उत्सवाला तुम्ही हजर राहावं. आता हे तुम्हालाही माहित आहे की संतांचा प्रचार व प्रसार करूनच मी इथपर्यंत आलो आणि आता संतांच्या कार्याला नाही म्हणतायत. म्हणून 1 तारखेचा तो दिवस आला आणि मी श्री क्षेत्र अडुळा बाजार येथे जाण्याकरिता निघालो. श्री संत लहानोजी महाराज हे आधुनिक काळातले एक महान संत होते व आता 3 वर्षा आधीच ते समाधिस्थ झाले. बापरे बाप, मी तर कधी कल्पना नव्हती केली की श्री क्षेत्र अडुळा बाजार सारख्या छोट्याशा गावात श्री संत लहानोजी महाराजांचं एवढं मोठं मंदिर राहील. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, असं म्हणून श्री संत लहानोजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झालो. बाबांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर मी तिथून बाहेर निघालो व जिथं काल्याचं कीर्तन चालू होतं तिथं जाऊन पोहोचलो. आणि काल्याचं कीर्तन होतं गुरुवर्य तुकाराम बुवा सखारामपूरकर यांचं. कीर्तन झालं आणि गुरुवर्य बुवाजींच्या हाताने माझा सत्कारही करण्यात आला. गुरुवर्य बुवाजींनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला कुठेतरी श्री संत सखाराम महाराज व श्री संत श्रीराम महाराजांचा हात माझ्या पाठीवर असल्यासारखं वाटलं. आपण सर्व भक्तांनीही या श्री संत लहानोजी महाराज संस्थान अडुळा बाजारला भेट द्यावी व येथील आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेऊन पाहावा. आज वारकरी संप्रदायातला एक कंटेंट क्रिएटर म्हणून लोक मला वेगवेगळ्या जागेवर बोलवतात, एवढं सन्मान देतात, हे पाहून मनाला खूप छान वाटते. श्री संत लहानोजी बाबांबद्दल सांगायचं झालं तर कोणी भक्त जर डबा घेऊन आला तर बाबा तो डबा न खोलता त्या डब्यात काय पदार्थ आणलेला आहे हे भक्तांना सांगून देत. हे आहे आपलं महाराष्ट्र आणि हे आहे आपल्या महाराष्ट्रातली संत परंपरा. शेवटी या ठिकाणी आमंत्रित करून मला संत सेवेची संधी दिल्याबद्दल या संस्थांचे आभार व अशीच संत सेवेची संधी मला मिळत राहावी ही श्री संत लहानोजी बाबांचरणी प्रार्थना. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम. जय गजानन माऊली.